नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज स्टिच कसा करायचा आहे. तर अगोदर मी पूर्ण जोडून घेतलं आहे. प्रिन्सेस ब्लाऊज आहे 3 पीसमध्ये. अस्तर आणि मेन कपडा मी सगळा जोडून घेतला आहे. मी फक्त एकच बाजू तुम्हाला जोडून दाखवते. अशा पद्धतीने माझी फिटिंग आहे आणि फिनिशिंग पण आहे ब्लाऊजची. तर खूप सुंदर असा ब्लाऊज आला आहे हा. तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर जेवढं तुम्ही कमेंट करता त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण जास्त मोठा जर व्हिडिओ झाला तर सगळ्यांनाच पाहायचा कंटाळा येतो. कारण आता सध्या शॉर्टकटचा जमाना आहे. तर आपण जेवढं पटकन दाखवतो तेवढं लोकांना पण आवडायला सुरुवात होती. तर अशा पद्धतीने आता मी समोरचा फ्रंट सगळा जोडून घेतला आहे. तर आपल्याला हुकलूक पट्टे जोडायच्या अगोदर दोन्ही समोरचा फ्रंट हा व्यवस्थित आहे का नाही, एकसारखे हुकलूक पट्टे आहे का नाही ते आपल्याला चेक करायचे. आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला समोरची बाजू एकसारखी आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यावं लागते. अगोदर शोल्डर जोडायच्या अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी समोरच्या क्लिअर झाल्यात की नाही ते पाहाव्या लागतात. आणि नंतर आता मी तर अगोदर पाठीचा भाग जोडूनच ठेवलेला. मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवला आहे कारण त्याला डिझाईन आली. तर तुम्हाला ते जर पाहायचं असेल तर नक्कीच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तो पण बघा कारण त्याचा पण मी व्हिडिओ काढलेला आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आली. तर तुम्ही फिनिशिंग तर बघू शकता. तर ते कशा पद्धतीने शिवलं आहे ते पण तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण शोल्डर जोडणार. तर शोल्डर जोडताना आपल्याला रफ करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने शोल्डर जोडतो तर ते एक साईड बाहेर येऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं रफ करून घेतलं. तर दोन्ही बाजू शोल्डरमध्ये सेम जोडून घ्यायच्यात. आपल्याला कमी जास्त व्हायला नको. कारण काय होतं एक बाजू लूज पडते आणि एक बाजू फिट्ट बसते. तर तसं व्हायला नको. आणि माझी बाही जोडण्याची पद्धत कशी आहे तर मी सुरुवातीपासून बाही जोडत नाही. बाहीचा मधला सेंटर मी काढलेला असतो आणि शोल्डरपासून आपण बाही जोडतो. तर अशा पद्धतीने बाही जर जोडली तर नक्कीच त्याला फिनिशिंग व्यवस्थित येते किंवा मागं पुढं काहीच होत नाही आणि खूप छान अशी फिनिशिंग त्याला येऊन जाते. तर बाही जोडताना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. बाहीला चून वगैरे काही पडायला नको आहे. दोन्ही बाही एकसारखे आपल्याला जोडून घ्यायचे. जसं मी ह्या बाजूला बाही जोडते तसंच मी दुसरी पण बाही आपण त्याच पद्धतीने जोडायची. तर अर्ध्या ह्याच्यातून बाही जोडून झाली तर आपण पुन्हा एकदा जागेवरच पलटी द्यायची आणि परत त्याच शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची. दोन्ही बाही जोडण्याची सेम पद्धत ठेवायची. अशा पद्धतीने बाही जोडून घेतली आणि आता आपल्याला फिटिंग करायची. तर अंडरग्राऊंड फिटिंग कशी करायची तर अगोदर आपल्याला सुईच्या बाजूने आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. एकदम कडेला शिलाई मारायची आणि जो आपला दंड घेरा आहे आणि कमरेचा जो आपला चौथा भाग आहे त्यानुसार आपल्याला कमरेला मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजची. अशा पद्धतीने फायनल जवळजवळ ब्लाऊज हा कंप्लीट झाला आहे. माझा ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. कारण भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. तर मला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने फायनल रिझल्ट आला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला